महाअभियानाअंतर्गत जाफराबाद शहरासाठी मंजूर झालेल्या 50 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायत कार्यालयासमोरच झालेल्या या उद्घाटन समारंभात संपूर्ण परिसर आणि व्यासपीठ भाजपामय झाल्याचे दिसून आले। त्यामुळे जाफराबादच्या राजकारणात भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत। या कार्यक्रमादरम्यान विद्यमान नगराध्यक्षा सुरेखा लहाणे या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे संकेत मिळाले आहेत। यावेळी जवळपास सर्वच पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। भाजपच्या 100% भाजप मिशनचाच हा एक भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आगामी काळात आणखी कोणकोणते नेते भाजपमध्ये प्रवेश करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जाफराबाद येथील नगरपंचायत कार्यालयासमोर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात नगर उत्थान अभियान अंतर्गत मंजूर झालेली ही पाणी पुरवठा योजना 50 कोटी रुपयांची आहे। या योजनेमुळे जाफराबाद शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे। ही योजना खूप दिवसांपूर्वीच मंजूर झाली होती, परंतु काही राजकीय मतभेदांमुळे तिचे उद्घाटन आणि अंमलबजावणी रखडली होती। नुकत्याच नगराध्यक्षांवर झालेल्या अविश्वास ठरावानंतर आणि इतर राजकीय घडामोडीनंतर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासन मिळाल्यामुळे या योजनेचे रखडलेले उद्घाटन अखेर पार पडले। व्यासपीठावरील मान्यवरांनी नगराध्यक्षांना हे आश्वासन दिले। यावेळी आजी माजी खासदारांच्या भाषणांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली। या योजनेचे काम पुढील 18 महिन्यात पूर्ण झाल्यावर नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळेल, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले। कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, खासदार कल्याण काळे, आमदार संतोष पाटील दानवे, नगराध्यक्षा सुरेखा लहाणे, उपनगराध्यक्ष दामोदर वैद्य, मुख्याधिकारी सूरज बिस्किटे, नगरपंचायतचे नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने विशेष प्रयत्न केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव दुनगहू यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश दिवटे यांनी केले। पाण्याचा प्रश्न सुटला। मी परवा संतोषना काल सावरखेडच्या सोनखेडच्या धरणाचं पाणी पूजन केलं। त्याच्या अगोदर 2 दिवस मी सोनखेडच्या धरणावर खरंय काय साहेब, मी कोणीच नाही, आता सरपंच मी गावचा, पण पट्ट्या जातो धान 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 जातो त्याच्यावर माझी बातमी येणार ना, माझी बातमी का मी नाही गेलो, माझी बातमी आली मग सांगा। पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती, संतोषला बी तुम्हाला बी, संतोषना केलेले काम एका कागदावर आणा, कल्याण काळेना केलेले काम एका कागदावर आणा। मी त्या कामावर जाणार, मी देवाची शपथ सांगतो। रावसाहेब दानवेच्या काळात होईल असं सोनखेड धरणासारखे तर मला जावंच लागेल। बापाचा आदर, आपण आईचा आणि बापाचा आदर करावा हे आपल्याला संस्कृतीने शिकवलंय। आपल्या संतोष भाऊ निश्चितपणाने तो त्या ठिकाणी आदर केलाच पाहिजे। परंतु लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही आणि मी सरकारमध्ये काम करतो त्यावेळेला बातमी मात्र दानवे साहेबांच्या नावाने छापून आली। आता मी म्हणलं याला काय करावं लागतं, मी आज दानवे साहेबांना विचारणार आहे याच्यासाठी काय करावं लागतं। दानवे साहेब की कल्याण काळे आणि संतोष दानवे योजना मंजूर करून आणतात आणि बातमी मात्र तुमच्या नावाने, ठीक काय भानगड, त्याच्यावर आपण दानवे साहेबांशी चर्चा करून विचार विनिमय निश्चितपणाने करू। असो, शेवटी बघा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्ष या भोकरदन मतदारसंघात किंबहुना जालना जिल्ह्यामध्ये, आता इथं नगरपंचायत आहे साहेब, टेक्निकली ते आता नगरपंचायत आपल्या म्हणजे भाजप म्हणून नाहीये, परंतु आपली नगरपंचायत नाही म्हणून त्या ठिकाणी एखादी योजना मंजूर करायची नाही, आपली नगरपंचायत नाही म्हणून एखादा सिमेंट रस्ता द्यायचा नाही, आपली नगरपंचायत नाही म्हणून तिथं बस स्टँड बांधायचं नाही, हे धोरण आम्ही कधीच त्या ठिकाणी अवलंबलं नाही। तर नगरपंचायत कुणाची का असेना किंवा नगर परिषद कुणाची का असेना, परंतु हा नागरिक हा आपला आहे आणि आपल्याला नागरिकासाठी काम करायचंय ही भावना ठेवून मी मागच्या काळामध्ये या सगळ्या मंजुऱ्या दिल्या आणि त्यासाठी म्हणून आज मला खऱ्या अर्थाने आनंद होतोय। संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर असतील, आता याची मुभा तुमच्या हातात आहे की हे काम दर्जेदार झालं पाहिजे। तुम्ही काळजी करूच नका। महाराष्ट्र रावसाहेबांनी सांगितलं काळजी करू नका, कल्याण काळे सांगितलं काळजी करू नका, मी सांगतो काळजी करू नका, संतोष दानवे सांगितलं काळजी करू नका। आता याच्यापेक्षा कोणती झटपट पाहिजे?
तुम्ही सांगाल ते काम आम्ही करू, कारण महसूल मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो, सर्व समाजाला, सर्व गरीब माणसाला प्रॉपर्टी कार्ड देण्यापासून प्रत्येक काम आपल्याला करायचं आहे. आमची महसूल यंत्रणा, काल मी 5 तास बसलो, आमची महसूल यंत्रणा संपूर्ण या ठिकाणी काम करेल आणि या जाफराबाद तालुक्याचं चित्र आपण सर्व मिळून बदलवा. भाऊ, नगराध्यक्ष झाल्यापासून माझं जे स्वप्न होतं की माझ्या शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे, कारण एक महिला आहे मी आणि मला माहिती आहे महिलांना पाण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो आणि ते स्वप्न आपल्या सर्वांच्या मदतीने माझ्या कार्यकाळात पूर्ण झालं, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि नक्कीच यापुढे सुद्धा काहीही असो, यापुढे सुद्धा आपण गावाच्या विकासासाठी आम्हाला नक्कीच मदत करायला यायची मला अपेक्षा आहे. प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.